नमस्कार रामकृष्णारी मंडळी. तर मी आहे सीमा आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज सकाळी मी घरातली सर्व कामे आटपून आमच्या मळ्यात जायला निघाले, कारण आज सकाळी आमची ठीक 10 वाजता बचत गटाची मीटिंग होती. सोडायला कोणीच नसल्यामुळे मी यांनाच मला मळ्यात सोडून यायला सांगितले. दोन्ही मुलं काल उज्जैनला गेलेले असल्यामुळे मेडिकलवरती सुद्धा कोणीच नव्हते. मग त्यांनी मला पटकन मळ्यात सोडून ते पुन्हा मेडिकलवर आले. मी मळ्यात पोचले तोपर्यंत 2-3 महिलाच बचत गटासाठी उपस्थित झाल्या होत्या. बाकी जणी एक दोन करत येत होत्या. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला आमच्या बचत गटाच्या अध्यक्ष म्हणजे माझ्या चुलत सासूबाई संगीता नानी यांची ओळख करून देते. तर ह्या गेल्या 15 वर्षापासून आमचा अंबिका माता महिला बचत गट प्रामाणिकपणे आणि सचोटीने चालवत आहे. गेल्या 2 महिन्यापूर्वीच नानींनी आमच्या बचत गटासाठी 10 लाख रुपयाचे अनुदान PDC बँकेतून मिळवून आणले आणि ते सर्व पैसे आम्ही ज्या महिलांना पैशांची गरज असते त्यांच्यासाठी आम्ही ते पैसे देत असतो. बचत गटामुळे ज्या महिलांना एकरकमी जास्त पैसे पाहिजे असतात त्यांना ते एकरकमी भेटतात आणि त्यामुळे त्यांचा कोणताही व्यवसाय जसं की शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, शेतीसाठी लागणारी अवजारं, त्यासाठी लागतात जे पैसे, ते पैसे महिलांना सहज उपलब्ध होतात. म्हणजे त्यांना इकडे तिकडे पैसे पाहण्याची गरज पडत नाही आणि महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतात. बँकेतील महिलांना बँकेतील व्यवहार कळतात. असे अनेक फायदे बचत गटांमुळे होतात. त्यानंतर अध्यक्ष आणि सचिवांनी ज्या महिलांनी कर्ज उचलले होते त्यांची मुद्दल आणि व्याज ते सर्व जमा करून घेतले आणि व्यवस्थित सर्व रजिस्टरवरती त्याचं मांडून घेतलं. कारण व्यवहार खूप मोठा असतो. 1-2 लाख रुपये एका दिवशी जमा होत असतात. त्यामुळे ते सर्व हिसाब त्याचा व्यवस्थित करून ठेवावा लागतो. तोपर्यंत बाकीच्या जणींनी आपण उपस्थित असल्याच्या आणि नियमितचा जो भरणा आहे तो भरल्याच्या रजिस्टरवरती सह्या करून घेतल्या. नंतर आम्ही पुढच्या महिन्याची बचत गटाची तारीख फायनल करून आपापल्या घरी जायला निघालो. तर तुम्हीही तुमच्या गावात किंवा शहरामध्ये बचत गटामध्ये सहभागी असाल तर कमेंटमध्ये यस लिहायला विसरू नका आणि नसाल तर नक्की सहभागी व्हा. धन्यवाद. रामकृष्णारी.